आपण रोज वापरतो ती हळद कशी बनली जाते तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग बघूया. नमस्कार, मी गौरी आणि आज सकाळी मम्मीने शेतातून हळद काढून आणली होती आणि तशीच कच्ची हळद आपण कधीही दळून आणत नाही. तिला मस्त उकळून घेतलं जातं आणि उकळल्यानंतर पाणी गार झाल्यावर त्यातली ही हळद सेपरेट केली जाते. आता एका साईडला हळद काढून घेतली आणि हळदीला इतकी मुळं असतात ना, की विषयच नाही. तर आपल्याला ही सगळी हळद साफ करून घ्यावी लागते. थोडं काम किचकट असतं, पण करायला खूप छान वाटतं. त्यानंतर हे सगळे मुळं जे आहेत ते आपल्याला सेपरेट काढून घ्यायचे आहेत सगळे. आणि सगळ्या हळदीला अशी मुळं असतात, काही काहींना थोडे छोटे असतात, पण ते सगळे साफ करून घ्यायची असते हळद. आता ती हळद साफ झाली, की जी हळद आपण काढली ना, तिला मस्त कापून घ्यायचं अशा तुकड्यांमध्ये. आणि त्यानंतर जी आहे ती हळद वाळवायची असते आणि त्यानंतर गिरणीमधून जे आहे, ते मस्त तिला दळून आणायचं असतं. तर इतकी मोठी प्रोसेस असते ही हळदीची. आणि ही हळद तुम्ही बघू शकता मी साफ करून घेतली. इथं बघू शकता किती खराब निघले, याला किती मुळं निघले. आणि ही बघा तुम्ही मी कापलेली हळद. आता या पातेल्यामध्ये अजून बरीचशी हळद आहे, ती सुद्धा मला साफ करायची आहे. तर तुम्हाला माहीत होती का ही प्रोसेस अशी असते? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. हळद कापल्यानंतर भूक लागली होती बरीचशी. मग म्हटलं की कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू घेतलं होतं. मस्त ओली भेळ बनवली होती सगळ्यांसाठी. तर तुम्हाला ही हळदीची रेसिपी याआधी माहिती होती का, की हळद अशी बनली जाते? ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.